गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र राजपत्रे संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे GST हा होय. GSTच्या संदर्भात GSTला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो. त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण विस्तृतपणे लक्षात घेणार आहोत. त्यामधला पहिला जो मुद्दा आहे का GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे. जगात प्रायोगिक स्तरावर GST सर्वात प्रथम कॅनडा या देशाने आकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1991 नंतरच कॅनडाला ते शक्य झालं आपल्या देशामध्ये GST आकारणे. त्यानंतर सर्वात प्रथम मग GST आकारणारा जगातला पहिला देश कोणता तर तो म्हणजे फ्रान्स. फ्रान्स हा जगातला पहिला देश आहे आणि त्या देशाने 20% दराने 1954मध्ये आपल्या देशामध्ये GST आकारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस त्याचा जो रेट होता GSTचा दर जो होता तो जवळपास 20% इतका होता. भारतामध्ये जर विचारात घेतलं तर भारतामध्ये विजय केळकर समितीने 2004मध्ये GST आकारण्याची शिफारस केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण यावर अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे का भारतामध्ये GST आकारण्याची शिफारस कोणी केली होती तर विजय केळकर या कार्यगटाने सन 2004मध्ये GST आकारण्याची शिफारस केली होती. GSTला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पार्श्वभूमी पाहतो सर्वात प्रथम GSTची. सन 2006-07च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन जे अर्थमंत्री होते P. चिदंबरम यांनी 1 एप्रिल 2010 पासून GST लागू करण्याची शिफारस केली होती. त्याकरता एक राज्यांच्या वित्तमंत्र्याची समावेश असणारी एक उच्च अधिकार समिती नेमण्यात आली होती आणि या समितीने मे 2007मध्ये परत आपल्या अंडरटेकिंगमध्ये एक संयुक्त कार्यगट स्थापन केला आणि या संयुक्त कार्यगटाने GSTच्या रचनेबाबत आपला अहवाल त्या वित्तमंत्र्यांच्या एका उच्च अधिकार समितीला सबमिट केला आणि तो केला नोव्हेंबर 2007मध्ये. त्यानंतर झालं का की GST संदर्भातला जो अहवाल होता वित्त मंत्रालयाच्या अधिकार समितीने तो केंद्र सरकारला सादर केला नोव्हेंबर 2009मध्ये. ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि याच दरम्यान सन 2010 ते 15 या कालावधीसाठी तुम्हाला माहीत असेल तर 13वा वित्त आयोग नेमण्यात आला होता आणि या 13व्या वित्त आयोगाने एक शिफारस केली होती का ज्याला रेव्हेन्यू न्यूट्रल रेटची शिफारस या गटानं आपल्याला केलेली दिसते. आणि त्यावेळेस रेव्हेन्यू जो न्यूट्रल रेट होता GSTच्या संदर्भातला तो 12% या ठिकाणी सुचवलेला होता 13व्या वित्त आयोगाने. आणि आता प्रश्न हा निर्माण होतो का रेव्हेन्यू न्यूट्रल रेट कोणाला म्हणायचं. तर जर आपण पाहिलं का जर असा GSTचा रेट ठरवायचा का जो GSTचा रेट आकारल्यानं राज्याला महसुली नुकसान होणार नाही तर त्याला म्हणता येईल आपल्याला रेव्हेन्यू न्यूट्रल रेट. तर हा जो 13वा वित्त आयोग होता 13व्या वित्त आयोगाचे तुम्हाला अध्यक्ष माहीत आहे की विजय केळकर हेच 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी 12% रेव्हेन्यू रेट सुचवला होता. आज जे काही GSTचे रेट आहे 5% असेल 0% असेल किंवा 12% असेल किंवा 28% असेल 18% असेल हे सर्व 5 प्रकारचे जे रेट आहे ते विजय केळकर समितीने सुचवले होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर आपण पुढं जर पाहिलं तर वरील दोन्ही अहवाल म्हणजे एक तर आपण पाहिलं उच्च अधिकार समितीचा अहवाल आणि त्याच्यानंतर उच्च अधिकारानं नेमलेला उच्च अधिकार समितीचा अहवाल म्हणजेच संयुक्त कार्यकारी गटाचा अहवाल जो उच्च अधिकार समितीनं आपल्या अंडरटेकिंगमध्ये संयुक्त कार्यकारी गट नेमला होता त्यांचा अहवाल. त्यानंतर 13व्या वित्त आयोगाचा अहवाल. या दोन्ही वित्त आयोगांच्या म्हटल्यापेक्षा दोन्ही समित्यांच्या जे अहवाल होते ते लक्षात घेऊन सरकारने GST लागू करण्याचं एक पाऊल उचललं. त्यावेळेस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा काळ होता तो म्हणजेच काँग्रेस सरकारचा UPA सरकारचा. त्या काळात एक प्रयत्न झाला होता GST लागू करण्याचा. 115वं घटना दुरुस्ती विधेयक त्यावेळेस मांडण्यात आलं होतं. मात्र काय झालं की त्यावेळेस 15वी लोकसभेचं त्याआधीच मुदत म्हणजे विसर्जन झालं, त्यामुळं हे 115वं घटना दुरुस्ती विधेयक लोप पावले. आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो का कोणत्या लोकसभेचं विसर्जन झाल्यामुळे सर्वात आधी GSTच्या संदर्भात मांडण्यात आलेली जी 115वी घटना दुरुस्ती विधेयक होतं ते
पास होऊ शकलं नाही, तर ते म्हणजे 15व्या लोकसभेचं विसर्जन झाल्यामुळं. या ठिकाणी 115 आणि 15 ह्या दोन बाबी सिमिलर आहेत, ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासाठी देखील सोपं जाते. या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो का 13व्या वित्त आयोगाने GSTचा किती टक्के दर सुचवला होता, तो म्हणजे 12% आणि 12% हा जो होता हा रेव्हेन्यू न्यूट्रल रेट होता. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि आपण पाहिलं का 13व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते विजय केळकर होते आणि विजय केळकर समितीच्या शिफारसीनुसारच भारतामध्ये GST आकारण्यात आलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण पुढे चलू. आणखी काही मुद्दे आहेत, जवळपास 7 पेज या ठिकाणी आहेत जे GSTचं संपूर्ण विश्लेषण करणार आहे. त्या 7 पेजमध्ये मी संपूर्ण GSTचं विश्लेषण केलेलं आहे. ते तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पुढचा मुद्दा आपण बघूया का संपूर्ण देशामध्ये एक समान कर प्रणाली लागू करण्यासाठी एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजार पद्धत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने 19 डिसेंबर 2014 रोजी 122वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले होते. आता या GSTचं विधेयक या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो का GSTचं विधेयक लोकसभेत केव्हा मांडण्यात आले, तर 19 डिसेंबर 2014 आणि GSTचं विधेयक जे होतं ते 122व्या क्रमांकाचं विधेयक आहे. ही बाब लक्षात ठेवा, कारण कायदा जर तुम्हाला विचारण्यात आला GSTचा कायदा कितव्या क्रमांकाचा आहे, GST कायदा जर विचारला 101वी घटना दुरुस्ती आहे GSTच्या संदर्भात, ती GST दुरुस्ती आपण घटना दुरुस्ती कायदा म्हणू त्याला. परंतु घटना दुरुस्ती क्रमांक आणि घटना दुरुस्ती कायदा, घटना दुरुस्ती विधेयक क्रमांक आणि घटना दुरुस्ती कायदा हे दोन वेगवेगळे क्रमांक असतात. 122वी घटना दुरुस्ती विधेयक जरी असलं तरी तो कायदा हा 121 राहील. 101वी घटना दुरुस्ती असणार आहे ती. तर 101वी घटना दुरुस्ती GSTच्या संदर्भात आहे, परंतु त्या अगोदर कायदा होण्याच्या अगोदर ते विधेयक होतं आणि ते 122वी घटना दुरुस्ती विधेयक होतं. ही बाब या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर झालं काय की हे जे विधेयक होतं 122वी घटना दुरुस्ती विधेयक हे 6 मे 2015 या दिवशी हे विधेयक लोकसभेनं 352 मतांनी, ही बाब महत्त्वाची आहे का किती मतांनी लोकसभेत ते पारित झालं, तर 6 मे 2015 रोजी GST जे विधेयक होतं 122व्या क्रमांकाचं घटना दुरुस्ती विधेयक हे 352 मतांनी पारित झालं लोकसभेमध्ये. त्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवण्यात आलं. राज्यसभेने चिकित्सक अध्ययनासाठी ते प्रवर समितीकडे पाठवलं आणि प्रवर समितीने या विधेयकाचं चिकित्सक पद्धतीनं विश्लेषण करून आपला अहवाल, म्हणजेच राज्यसभेच्या प्रवर समितीने आपला जो अहवाल आहे तो 22 जुलै 2015 रोजी राज्यसभेला सादर केला. आता त्यानंतर काय झालं की राज्यसभेनं देखील या 122वे घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली आणि ती मान्यता दिली 3 ऑगस्ट 2006. या विधेयकामध्ये म्हणजे 122वी घटना दुरुस्ती विधेयक जे होतं त्यामध्ये किरकोळ सुधारणा सुचवित ते विधेयक पास केलं. या ठिकाणी आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का राज्यसभेने GSTचं जे विधेयक होतं 122वी घटना दुरुस्ती विधेयक त्याला कोणत्या रोजी मंजुरी दिली, तर त्याचं जे उत्तर येणार आहे ती म्हणजे 3 ऑगस्ट 2006. आता त्यानंतर NDA सरकारने म्हणजे ज्याला आपण नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणू, BJPचा हा एक अलायन्स आहे. याच्यामध्ये बरेचसे पक्ष BJPला सपोर्ट करतात. ज्याप्रमाणे UPA आहे काँग्रेसचा, त्याच पद्धतीने BJPचा हा एक अलायन्स लक्षात ठेवा NDA. तर बिजू जनता दल आणि मार्क्स कम्युनिस्ट पक्षांनी NDAच्या बाजूने म्हणजे GST विधेयकाच्या बाजूने मतदान केले. त्याच वेळेस काँग्रेस पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता आणि संसदेतून वॉकआउट केले होते. त्यानंतर AAIDMK या पक्षाने जवळपास 37 विरोधी मतदान या GST विधेयकाच्या संदर्भात केलेले दिसते. तर या ठिकाणी आणखी एक दोन प्रश्न विचारण्याची शक्यता आहे का कोणत्या पक्षांनी GSTच्या बाजूने मतदान केले होते, तर बिजू जनता दल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचा आणि AAIDMK या पक्षांचा विरोध होता GSTला. तर आपण अगोदर बघितलं की मनमोहन सिंगच्या काळामध्ये GST विधेयक मांडण्यात आले, ते काँग्रेसने मांडलेले होते. म्हणजे सुरुवातीला आपण काय बघतो की काँग्रेस स्वतः GST विधेयकासाठी पुढाकार घेते, मात्र GST विधेयक किंवा GST बिल हे आपल्या हातानं पारित व्हावं ते आता NDA सरकारने पारित केलेलं आहे, म्हणजे BJP सरकारने. त्यामुळं काँग्रेस पक्षाने मुद्दामून आपल्याला दिसतो या ठिकाणी विरोध केलेला आहे GST या विधेयकाला. तर त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत काही महत्त्वाचे मुद्दे आणखी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषित करणार आहोत GSTच्या संदर्भातले. आता ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर सुधारणा होती आपल्या अप्रत्यक्ष कराच्या संदर्भातली आणि 122वी घटना दुरुस्ती विधेयकानुसार भारताच्या राज्यघटनेत
अप्रत्यक्ष कर संरचनेबाबत काही महत्त्वपूर्ण बदल होणार होते या 122व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार. त्यासाठी भारताच्या राज्यघटनेतील जी कलम आहे 368 यामध्ये घटनादुरुस्तीच्या 2 पद्धती देण्यात आलेल्या आहे. एक म्हणजे आपण पाहिलं संसदेच्या विशेष बहुमताने, आणि दुसरी एक घटनादुरुस्ती जी अत्यंत क्रिटिकल आहे ती म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो का, विद्यार्थ्यांना असं वाटते की भारतीय राज्यघटनेची जी कलम 368 आहे जी आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे त्यामध्ये घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती आहे. नाही, तर घटनादुरुस्तीच्या 2च पद्धतीचं विवरण या 368 कलमामध्ये देण्यात आलेले आहे. जर आपण तसं जर विचार घेतला तर घटनादुरुस्त्या 3 प्रकारच्या असतात. एक संसदेच्या साध्या बहुमतानं असते, त्यानंतर 368 अंतर्गत 2 प्रकारच्या घटनादुरुस्तींचं विवरण देण्यात आलेलं आहे. एक म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि सोबत संसदेच्या विशेष बहुमतासह निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने देखील घटनादुरुस्ती होत असते. तर ही अत्यंत क्रिटिकल घटनादुरुस्ती असते 368 कलमानुसार. संसदेच्या विशेष बहुमताने यासह निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती होणार होती. कारण जीएसटीचा जो प्रभाव होता तो केंद्रासोबत राज्यांवर देखील पडणार होता, आणि जर एखाद्या गोष्टीचा प्रभाव जर राज्यांवर पडत असेल तर त्यासाठी राज्यांच्या विधिमंडळाची देखील संमती त्या विधेयकासाठी आवश्यक असते किंवा त्या घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असते. त्यामुळं या जीएसटी विधेयकासाठी म्हणजे 122व्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी संसदेचं विशेष बहुमत पण आवश्यक होतं आणि निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने ही घटनादुरुस्ती होणार होती. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत का 122व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणारं जे पहिलं राज्य होतं ते म्हणजे आसाम, आणि जवळपास 16 राज्यांची यासाठी आवश्यकता होती. त्यावेळेस निम्म्या राज्यांची म्हटलेलं आहे ना, तर 16वं राज्य जे होतं ते होतं ओडिशा. या ठिकाणी परत तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का जीएसटी या 122व्या विधेयकाला, जीएसटीच्या संदर्भातील 122व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते, तर आसाम, आणि 16वे राज्य कोणते, ओडिशा. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाने माजी मुख्यमंत्री त्यावेळेस होते देवेंद्र फडणवीसांच्या काळात या विधेयकाला 29 ऑगस्ट 2016 रोजी मान्यता दिली होती. तर त्यामुळं अशा प्रकारचं जीएसटी विधेयक पारित करणारं महाराष्ट्र हे त्या वेळेस 10वं राज्य ठरलं होतं. एकूण 23 राज्यांनी हे विधेयक पारित केलं, आणि शेवटचं जे राज्य होतं जम्मू काश्मीरने देखील या 122व्या घटनादुरुस्ती विधेयकाला 1 जुलै 2017 रोजी मान्यता दिली. तद अगोदर 1 जुलै 2017 पासून जीएसटी संपूर्ण देशामध्ये लागू झाला होता. त्यानंतर आठवड्याभरातच म्हणजे 8 जुलै 2017 रोजी या विधेयकाला म्हणजे 122व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आपण पाहिलं किंवा 101व्या घटनादुरुस्ती कायद्याला जम्मू काश्मीरच्या विधिमंडळाने देखील मान्यता दिलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचं राज्य होतं ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का महाराष्ट्र हे जीएसटी विधेयकाला म्हणजे 122व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणारं 10वं राज्य होतं. त्यानंतर आपण थोडं पुढं चलू. आता जीएसटीचं जे विधेयक आहे त्याला राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली, तर राष्ट्रपतींनी जीएसटी विधेयकाला 8 सप्टेंबर 2016 रोजी मंजुरी दिली. त्यामुळं या विधेयकाचं म्हणजे 122वी घटनादुरुस्ती विधेयकाचं 101वी घटनादुरुस्ती कायद्यात रूपांतर झालं ज्यावेळेस राष्ट्रपतींनी त्याला 8 सप्टेंबर 2016 रोजी मंजुरी दिली. त्यावेळेस आता कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो का 101वी घटनादुरुस्ती कायदा कोणत्या वर्षीचा आहे जीएसटीचा, तर तो आहे 2016चा. काही मुलींना विद्यार्थ्यांना असं वाटतं की जीएसटी म्हटलं की 2017. नाही, तर 101वी घटनादुरुस्ती जो कायदा आहे तो 2016चा आहे, आणि हा कायदा 16 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेला आहे. या दोन्ही याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला पुन्हा यावर एक जो मी तुम्हाला मुद्दा सांगितला तो लक्षात ठेवा की 101वी घटनादुरुस्ती कायदा कोणत्या वर्षीचा आहे, तर तो 2016चा, आणि 101वी घटनादुरुस्ती कोणत्या रोजी अंमलात आली, तर ती म्हणजे 16 सप्टेंबर 2016. आता मुख्य मुद्दा हा होतो की मग जीएसटी 1 जुलै 2017 रोजी काय आहे जीएसटीच्या संदर्भात, तर जीएसटी हा संपूर्ण भारतात लागू झाला तो म्हणजे 1 जुलै 2017. ह्या 3 बाबी विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्या. नंतर आपण आणखी एक मुद्दा बघणार आहोत का भारताने कॅनडाप्रमाणे
दुहेरी जी एस टी व्यवस्थेची व्यवस्था आपल्या भारतामध्ये स्वीकारलेली आहे. आता दुहेरी व्यवस्था म्हणजे नेमकं काय जी एस टीच्या संदर्भात? तर केंद्राचा एक वेगळ्या प्रकारचा जी एस टी असेल. केंद्र 3 प्रकारचे जी एस टी आकारतो. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात ठेवावी. सी जी एस टी म्हणजे सेंट्रल जी एस टी, आय जी एस टी इंटिग्रेट जी एस टी आणि यू टी जी एस टी म्हणजे युनियन टेरिटरी जी एस टी. अशा 3 प्रकारचे जी एस टी हे केंद्र सरकारमार्फत आकारला जाते. परंतु त्याच पद्धतीनं केंद्राप्रमाणे राज्यांना देखील जी एस टी आकारण्याचा अधिकार आहे. त्याला आपण यस जी एस टी म्हणतो त्याला आपण स्टेट जी एस टी म्हणतो. अशा पद्धतीनं भारताने कॅनडाप्रमाणे दुहेरी जी एस टी व्यवस्था भारतात स्वीकारलेली आपल्याला दिसते. आता पुढचा मुद्दा आणखी घेणार आहोत आपण. आंतरराज्य व्यापारात वस्तू व सेवा या दुहींच्या पुढारावर जे पुरवठा असते त्या पुरवठ्यावर आकारल्या जाणाऱ्या संदर्भातील जे अधिकार आहे किंवा त्या संदर्भातील कायदे करण्याचे अधिकार जे आहेत ते संसदेला असणार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, आता आंतरराज्य व्यापार म्हणजे काय? तर महाराष्ट्रातून काही वस्तू आपण जर मध्य प्रदेशमध्ये विकायला नेत असेल तर तो झाला आंतरराज्य व्यापार. परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातून वस्तू ते मध्य प्रदेशमध्ये विकल्या गेलेली आहे. त्या कारणाने यावर महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश टॅक्स आकारणार नाही, जी एस टी आकारणार नाही त्यावर. तर या 2 राज्यांच्या कारण महाराष्ट्रातून पुरवठा होत आहे आपल्या मध्य प्रदेशला, त्यामुळं त्या पुरवठ्यावर कर आकारला जाईल आणि तो आय जी एस टीच्या अंतर्गत येणार. कारण असा पुरवठा हा आयात आणि निर्यातीप्रमाणे मानला जातो. तर त्यामुळं आय जी एस टी आकारण्याचा अधिकार जो असतो तो संसदेला असतो. कारण तो संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे 269A कलमानुसार. आता जी घटना दुरुस्ती झाली 101वी घटना दुरुस्ती जी एस टीच्या संदर्भात, तर आंतरराज्य व्यापार वस्तू आणि सेवांच्या तसेच दोन्हींच्या पुरवठ्यावर जो कर आकारला जातो तो कर आकारण्याचा किंवा त्या संदर्भात कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जी घटना दुरुस्ती करण्यात आली 101वी घटना दुरुस्ती, त्यातील 269A या कलमानुसार आय जी एस टी आकारला जाते. आय जी एस टीला आपण इंटिग्रेट जी एस टी म्हणतो. तुम्हाला जी एस टीचं स्टँडर्ड तर ऑलरेडी माहीतच आहे, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर आपण पुढचा एक मुद्दा अभ्यासणार आहोत. तर आंतरराज्य व्यापाराच्या संदर्भात जे आता मी तुमच्याशी त्या संदर्भात संवाद साधत होतो, आंतरराज्य व्यापाराच्या संदर्भातील आय जी एस टीची आकारणी आणि वसुली कशी करायची या संदर्भातील बाबी जी एस टी परिषद सुचवेल त्याप्रमाणेच राहील. मात्र आता या घटना दुरुस्तीतील म्हणजे 101व्या घटना दुरुस्तीतील कलम आपण बघितली 269A. याच कलमाचं मी आता थोड्या वेळापूर्वी या कलमाविषयी तुमच्याशी बोललो. आय जी एस टीची आकारणी संसदेमार्फत होते कलम 269नुसार आणि आय जी एस टीची आकारणी जी होईल ते संसदीय कायद्यानुसारच असेल. तर या ठिकाणी काही बाबी क्लिअर करून घ्या का आंतरराज्य व्यापाराच्या संदर्भात आय जी एस टीची आकारणी आणि वसुली कशी करायची या बाबी जी एस टी परिषदच सुचवेल. परंतु घटना दुरुस्तीतील जे कलम आहे 269 तर त्यानुसार आय जी एस टीची आकारणी ही संसदीय कायद्यानुसार असेल. परंतु संसद देखील कायदा जी एस टी परिषद जसे सुचवेल त्याच पद्धतीनं त्या आय जी एस टी कराची आकारणी करेल किंवा वसुली करेल. तर आय जी एस टीच्या संदर्भात जी एस टी परिषदेला आकारणी कशी करायची आणि वसुली कशी करायची हे सुचवण्याचा अधिकार आहे. मात्र त्या संदर्भात जो कायदा करण्याचा अधिकार आहे तो संसदेला आहे आणि संसदेला हा अधिकार 101वी घटना दुरुस्तीनुसार मिळालेला आहे. कलम 269ने तो प्रदान केलेला आहे संसदेला. आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. कलम 269A नुसार भारतात होणाऱ्या वस्तू आणि सेवांची जी आयात असते तर ही आंतरराज्य व्यापारात होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याप्रमाणे मानण्यात येईल. तर ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर माल विकला जात असेल महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये तर यावर आय जी एस टी आकारला जात असतो, ना की त्या राज्य सरकारांना टॅक्स आकारण्याचा अधिकार आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसते का याच्यावर आय जी एस टी आकारला जाईल आणि आय जी एस टीतला वाटा त्याच राज्याला मिळणार आहे ज्या राज्यातून त्या वस्तूची विक्री झाली. जसं महाराष्ट्रातून विक्री झाली एखाद्या फ्रीजची आणि ती विक्री झाली मध्य प्रदेशमध्ये तर त्या ठिकाणी विक्री झालेल्या राज्याला आय जी एस टी आकारण्याचा अधिकार केंद्राला आहे, केंद्र सरकारला. दुसरी गोष्ट केंद्र सरकारच वसूल करेल. मात्र त्याचा जो वाटा आहे तो राज्यांना ज्या राज्यातून विक्री झालेली आहे त्या राज्यांना मिळेल आणि अर्धा जो वाटा मिळेल तो केंद्राला मिळेल. अशा पद्धतीनं ते 269 कलम आहे आय जी एस टीच्या संदर्भात. मग आपण या ठिकाणी काय बघितलं की कलम 269A नुसार
भारतात होणाऱ्या वस्तू आणि सेवांची जी आयात असते ती आंतरराज्य व्यापारात होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याप्रमाणे मानण्यात येते, बरोबर. आणि संसद कायद्याद्वारे आंतरराज्य व्यापारातील जे काही वस्तू असते आणि सेवांच्या पुरवठ्याचं स्थान देखील निश्चित करेल. तर ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहे का संसद कायद्याद्वारे आंतरराज्य व्यापारातल्या वस्तू आणि सेवा पुरवठ्याचे स्थान निश्चित करत असते. हा देखील अधिकार संसदेलाच देण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता त्यानंतर राज्य सरकारांना आपण पाहिलं SGST म्हणजे स्टेट GST आकारण्यात येतो राज्य सरकारांकडून. आता GST भारतात लागू करण्याआधी त्या संदर्भात कायदे करणे गरजेचे होते. आणि तुम्हाला माहीत असेल का GSTच्या संदर्भात केंद्र आणि राज्याला GSTच्या संदर्भात कायदे करण्याचे जे अधिकार मिळाले ते कलम 246A नुसार. या ठिकाणी आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आगामी एक्झाममध्ये आपल्या आयोगाच्या, विशेषतः MPSCच्या एक्झाममध्ये प्रश्न नेहमी विचारले जातात का केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला GSTच्या संदर्भात कायदे करण्याचे अधिकार कोणत्या कलमानुसार प्रदान करण्यात आले. तर कलम आहे 246A नुसार. त्यानुसार केंद्र सरकार कलम 246A नुसार CGST ज्याला आपण सेंट्रल GST म्हणतो, IGST इंटिग्रेट GST अँड UTGST ज्याला युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भातला GST या संदर्भात कायदे पारित करेल. विशेषतः हे काम संसद करत असते. आणि त्याचप्रमाणे राज्याच्या द्यावाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात देखील संसद कायदा करेल. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी दिलेला आहे राज्यांना द्यावाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात. आता GST कायदा लागू झाल्यामुळं काही राज्यांना फायदा होणार आहे आणि काही राज्यांना नुकसान होणार आहे. विशेषतः GST आकारण्याचा फायदा कृषीप्रधान राज्यांना होणार आहे, मात्र जे राज्य उद्योगप्रधान आहे त्यांचा महसूल जाणार आहे. त्यामुळं अशा राज्यांना 5 वर्षापर्यंत GST परिषद जे सुचवेल तो नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्या नुकसान भरपाईच्या संदर्भात कायदा करण्याचा जो अधिकार असेल तो संसदेचा असेल. ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून या ठिकाणी आहे का GSTमुळं ज्या राज्यांना नुकसान झालं आहे त्यांना ही नुकसान भरपाई 5 वर्षापर्यंत देण्यात येईल. आणि 5 वर्षापर्यंत किती नुकसान भरपाई द्यायची हे कोण निश्चित करेल तर GST परिषद. आणि त्या संदर्भातला कायदा कोण करेल तर आपलं संसद कायदा करेल. आता त्यानंतर आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा की या ठिकाणी एक मुद्दा आणखी विच्छेद करण्यात आलेला आहे का राष्ट्रपती 121 घटना दुरुस्ती कायदा ज्याला आपण 122वा घटना दुरुस्ती विधेयक म्हणू संमत झाल्यापासून 60 दिवसांच्या आत एक आदेश पारित करेल आणि कलम 279 नुसार एक परिषद स्थापन करेल. त्या परिषदेचं नाव वस्तू व सेवा कर परिषद म्हणजे GST परिषद असेल. मग या ठिकाणी तुम्हाला आणखी एक प्रश्न निर्माण होतो आगामी एक्झामच्या दृष्टिकोनातून का GST परिषदेची म्हणा किंवा वस्तू व सेवा कर परिषदेची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम 279 नुसार. आणि कोण ती GST परिषद स्थापन करेल तर राष्ट्रपती करेल. आणि 121 घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत झाल्यापासून 60 दिवसांच्या आत एक आदेश पारित करावा लागेल राष्ट्रपतीला. आणि हा अधिकार मिळालेला आहे कलम 279 नुसार. आणि कलम 279 नुसारच GST परिषदेची स्थापना होते. यावर देखील तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो का GST परिषदेची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर GST परिषदेची स्थापना कलम 279 नुसार करण्यात येते. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत 121 घटना दुरुस्ती जे विधेयक आहे ते 121 घटना दुरुस्तीनं सेवा कर हा रद्द केलेला आहे. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की सेवा कराशी संबंधित कलम कोणते होते तर सेवा कराशी संबंधित भारतीय राज्यघटनेत आधी कलम होते 268A. मात्र हे कलम जे आहे ते सन 2003 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली होती 88वी. त्या घटना दुरुस्तीनुसार 88व्या घटना दुरुस्तीनुसार 2003 मध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये सेवा कराशी संबंधित एक कलम टाकण्यात आले आणि ते म्हणजे 268A भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आले होते. आता सेवा कराशी संबंधित एक विषय याच घटना दुरुस्तीनं केंद्र सूचीमध्ये ॲड केला होता 92C. भारतात सेवा कर हा 1994 पासून आकारण्यास सुरुवात झाली. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर त्यावेळेस सेवा कराचा जो रेट होता तो 5% होता. जेव्हा हा कर GST कायद्यामुळे रद्द झाला म्हणजे सेवा कर रद्द झाला त्यावेळेस त्या कराचा दर तर आपण पाहिलं 15% इतका होता. त्याच्यामध्ये 15%मध्ये म्हणजे 14% होता. त्याच्यामध्ये 0.5% स्वच्छ भारत कर होता आणि 0.5% कृषी कल्याण कर होता. असा मिळून तो 14 प्लस हे 0.5 म्हणजे टोटली 1% असा तो 15% असलेला आपल्याला दिसतो. तर 122व्या घटना दुरुस्ती विधेयकानं हे कलम बाद केलं म्हणजे कोणतं
कलम 268A. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे का सेवा कर आता हा GSTमध्ये वर्ग झालेला आहे किंवा विलीन झालेला आहे, आता तो रद्द झालेला आहे, आता तो GSTचा भाग बनलेला आहे आणि 122व्या घटनादुरुस्तीनं हे कलम जे आहे कलम 268A हे नष्ट करण्यातून किंवा रद्द करण्यातून तो कर GSTमध्ये वर्ग झालेला आपल्याला दिसून येतो. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. सेवा कराच्या संदर्भात आतापर्यंत STI असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल तर खूप सारे टॅक्स असिस्टंटची एक्झाम असेल तर खूप सारे खूप सारे एक्झाममध्ये तर सेवा करावर प्रश्न विचारण्यात आले. एक प्रश्न हाही आला होता का सेवा कर आकारण्यास भारतात केव्हापासून सुरुवात झाली, तर 1994 पासून. नंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. 122वी घटना दुरुस्ती विधेयकानं हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा. 122वी घटना दुरुस्ती विधेयकानं भारतीय राज्यघटनेत काही नवीन कलमाचा समावेश केला. तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकते का 101वी घटना दुरुस्ती म्हणा किंवा 122वं घटना दुरुस्ती विधेयक म्हणा, तर 122वी घटना दुरुस्ती विधेयक किंवा 101वी घटना दुरुस्ती कायदा याने भारताच्या राज्यघटनेमध्ये काही नवीन कलमाचा समावेश केलेला आहे. तर त्या कलमात लक्षात असू द्या कलम 246 आहे. आपण बघितलं या कलमानुसार केंद्राला आणि राज्याला GSTच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपण आणखी एक कलम पाहणार आहोत कलम 269 आहे. या कलमानुसार IGST आकारला जातो आणि IGST आकारण्याचा जो अधिकार आहे तो केंद्राला आहे कलम 269A नुसार. आणि त्याच्यानंतर आपण इथं 279A म्हटल्यापेक्षा 279 या कलमामध्ये असं देण्यात आलेलं आहे का GST परिषदेची स्थापना राष्ट्रपती करेल आणि हे 122वी घटना दुरुस्ती विधेयक संमत झाल्यापासून 60 दिवसांच्या आत. तर GST परिषदेची जी स्थापना होत असते ते कलम 279A नुसार होते, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत का या ठिकाणी आपल्याला दिसते का अजून 2 कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता या 2 कलमा कोणत्या, ही बाब लक्षात ठेवा. का या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा पाहायला मिळेल का कलम म्हटल्यापेक्षा 122वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे त्यानुसार कलम 268 आणि कलम 271 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 271 कलम लक्षात असू द्या. 271 जी कलम आहे त्यानुसार केंद्राला अधिभार आकारता येतो एखाद्या टॅक्सवर. मात्र GSTवर आता केंद्र सरकारला अधिभार आकारता येणार नाही. GST व्यतिरिक्त बाकीच्या करांवर केंद्र सरकार अधिभार उपकर आकारू शकते, मात्र केंद्र सरकारला आता GSTवर अधिभार आकारता येणार नाही. आणि केंद्र सरकारला अधिभार आकारण्याचा जो अधिकार होता तो 271 मध्ये होता आणि 122व्या घटना दुरुस्तीनं 271 कलमामध्ये दुरुस्ती केली आणि त्या कलमानुसार आता केंद्र सरकारला अधिभार आकारता येणार नाही. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत का 122व्या घटना दुरुस्ती विधेयकाने कलम 268A हे रद्द केले जे सेवा कराच्या संदर्भात होते. काही आणखी किरकोळ दुरुस्त्या तुम्ही लक्षात ठेवा GSTच्या संदर्भात. 122व्या घटना दुरुस्ती विधेयकाने काही कलमामध्ये किरकोळ दुरुस्त्या केल्या, या लक्षात असू द्या. कलम आपण पाहिला 248 नुसार. कलम 248 नुसार शेष अधिकार जो असतो तो केंद्र सरकारकडे असतो. त्यानंतर कलम 249 असेल. किरकोळ दुरुस्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी या कलमा आवर्जून लक्षात ठेवाव्या. 122व्या घटना दुरुस्ती विधेयकाने काही कलमामध्ये किरकोळ दुरुस्त्या केलेल्या आहे. जर तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारला कोणत्या किरकोळ दुरुस्त्या केलेल्या आहे, कोणत्या कलमांमध्ये किरकोळ दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे 122व्या घटना दुरुस्ती विधेयकाने, तर कलम 248 ज्याच्यानुसार शेष अधिकार आहे 249 कलम 250, कलम 269, कलम 270 किंवा कलम 286 आणि कलम 366 आणि कलम 368 या कलमांमध्ये किरकोळ दुरुस्त्या करण्यात आलेल्या आपल्याला दिसते. पुन्हा आपण पाहतो, थोडं रिवाईज करू. 122वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे त्या विधेयकाने काही कलमांमध्ये किरकोळ दुरुस्त्या केलेल्या आहे GSTच्या संदर्भात. तर त्यामध्ये कलम 248 असेल, कलम 249 असेल, कलम 250 असेल, कलम 269 असेल, कलम 270 असेल, कलम 286 असेल, कलम 366 असेल. कलम 366 हे मद्यपानाच्या संदर्भात किंवा दारूच्या संदर्भात आहे. दारू म्हणजेच मादक द्रव्य पदार्थ म्हणजे दारू ही कलम 366 नुसार GSTमध्ये येत नाही. ही कलम लक्षात ठेव जा. कलम 366 नंतर कलम 368 यांमध्ये किरकोळ दुरुस्त्या झालेल्या आपल्याला दिसते आणि ह्या दुरुस्त्या 122व्या घटना दुरुस्ती विधेयकानं केलेल्या दिसते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं बदल घेणार आहोत आपण का 122व्या घटना दुरुस्ती विधेयकानं केंद्र सूचीतील एक विषय क्रमांक होता 84वा. तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतो आयोग
का 122व्या घटना दुरुस्तीने केंद्र सूचीतील कोणत्या विषयामध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर विषय क्रमांक 84 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. तर विषय क्रमांक जे 92 होते किंवा विषय क्रमांक जो 92C होता, हे 2 विषय रद्द करण्यात आलेले आहे 122व्या घटना दुरुस्ती विधेयकाने, आणि एका विषयामध्ये दुरुस्ती करण्यात आली, तो विषय क्रमांक म्हणजे 84. नंतरचा आहे का 122वी घटना दुरुस्ती विधेयकाने राज्यसूचीतील जो विषय क्रमांक आहे, विषय क्रमांक 54 व विषय क्रमांक 62 या 2 विषयामध्ये दुरुस्ती केलेली आहे, आणि विषय क्रमांक 52 आणि विषय क्रमांक 55 हे 2 रद्द केलेले आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का राज्यसूचीतील कोणते 2 विषय रद्द करण्यात आले, तर विषय क्रमांक 52 आणि विषय क्रमांक 55 122व्या घटना दुरुस्तीनं हे दोन्ही घटना दुरुस्ती विधेयकानं हे 2 विषय रद्द करण्यात आलेले आहे, आणि विषय क्रमांक राज्यसूचीतला विषय क्रमांक 54 आणि विषय क्रमांक 62 ह्या 2 विषयांमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आपण पाहणार आहोत का अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जे तुम्हाला GST नेमकं काय असते या संदर्भात सविस्तर विवरण ते या PDF मध्ये या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर आता कलम आहे तर लक्षात घ्या 366. तर 366 कलमानुसार नेमकं काय होतं की मानवी व्यापाराचा जो अल्कोहोल असतो, आताच मी थोड्या वेळा अगोदर तुमच्याशी संवाद साधला का कलम 366नुसार मानवी वापरासाठी जे अल्कोहोल वापरले जाते ते GSTमध्ये येत नाही. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मानवी वापराच्या अल्कोहोलला GSTमधून वगळण्यात आले, त्यासाठी कोणतं कलम आहे किंवा कोणत्या कलमानुसार वगळण्यात आले, तर कलम 366नुसार. पुढचा आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा का केंद्र सरकार कलम 271नुसार GSTवर अधिभार आकारण्याचा अधिकार नाही. मी अगोदरच सांगितलं केंद्र सरकार वेगवेगळ्या टॅक्सवर अधिभार आकारत असतो, मात्र या 271 कलमामध्ये 122वी घटना दुरुस्ती विधेयकानुसार काही दुरुस्ती करण्यात आली, आणि त्यानुसार आता केंद्र सरकारला GSTवर अधिभार आकारण्याचा आता अधिकार नाही. इतर करावर केंद्र सरकारला अधिभार आकारता येईल, मात्र GSTवर अधिभार आकारण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला नाही आहे. GSTवर अधिभार किंवा आकाराचा किती आकाराचा तो अधिकार आता GST परिषदेचा असेल, कारण GST हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आकारत असलेला आता कर आहे. त्यामुळं तो अधिकार आता GST परिषदेकडे गेला अधिभार आकारण्याचा, ना की तो आता केंद्र सरकारकडे राहिलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांनी आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवावा, विशेषतः MPSCच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र राजपत्रित जे संयुक्त मुख्य परीक्षा आहे किंवा कंबाईन असेल तर गट ब व गट क च्या अनुषंगाने किंवा नगरपरिषद भरतीच्या अनुषंगाने का GSTमध्ये कोणते कर वर्ग करण्यात आले नाही किंवा कोणते कर GSTच्या आतमध्ये येत नाही. तर एक आहे मूलभूत सीमा शुल्क, त्यानंतर आहे निर्यात कर, वीज कर, त्यानंतर रस्ते व प्रवासी कर, टोल कर, मुद्रांक शुल्क आणि संपत्ती ज्याला आपण प्रॉपर्टी कर म्हणतो, एवढे हे कर विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे का GSTमध्ये कोणते कर वर्ग करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये मूलभूत सीमा शुल्क असेल ज्याला बेसिक कस्टम ड्युटी आपण म्हणतो, निर्यात कर असेल, वीज कर असेल, रस्ते व प्रवासी कर असेल, टोल कर असेल, मुद्रांक शुल्क असेल, संपत्ती कर असेल किंवा प्रॉपर्टी कर असेल. त्यानंतर GST हा कर वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लावला जातो. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे का GST हा जो आहे तो वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लावला जातो, ना की मागणीवर. तो आधीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पादन आणि विक्रीवर तसेच सेवांच्या प्रदानावर आकारला जात असे, मात्र तो आता GST हा जो आहे तो सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणार आहे, ना की, परंतु आधी काय होतं वस्तूच्या बाबतीत उत्पादन आणि विक्रीवर आणि सेवांच्या प्रदानावर तो कर आकारला जात होता, जे आकारल्या जात होते. मात्र हा GST जो कर आहे हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाईल. नंतर आपण आणखी एक मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा, यावर देखील खूप सारे प्रश्न आलेले आहे का GST हा पूर्वीच्या स्त्रोत आधारित म्हणजे ओरिजिन बेस्ड टॅक्सच्या कराच्या संकल्पनेऐवजी डेस्टिनेशन आधारित कर आहे. यावरही आयोगानं प्रश्न विचारलेला आहे का GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे, तर डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे, ना की ओरिजिन बेस्ड टॅक्स आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असतात, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष कर जे असतात ते पुरोगामी असतात आधुनिक प्रकारचे, आणि अप्रत्यक्ष करांचं जे स्वरूप असते ना ते थोडंफार प्रतिगामी स्वरूपाचं असते. आता प्रत्यक्ष कराबाबत कर चुकीगिरी करता येत नाही, कर चुकीगिरी करता येईल. प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कर चुकीगिरी करता येते, एखादा व्यक्ती त्याचं उत्पन्न खोटं सांगू शकेल, मात्र अप्रत्यक्ष करांच्या बाबत कर चुकीगिरी करता येत नाही.
तर ही बाब तुम्ही आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. कोणत्या कराबाबत किंवा असे एक तुम्हाला 2 सेंटेन्स दिले का प्रत्यक्ष कराबाबत कर चुकीगिरी करता येत नाही, अप्रत्यक्ष करांबाबत कर चुकीगिरी करता येते. तर हे दोन्ही विधानं असत्य आहेत, कारण प्रत्यक्ष कराबाबत कर चुकीगिरी करता येऊ शकते, मात्र अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर चुकीगिरी करता येत नाही. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पेट्रोलियम पदार्थावर राज्यांना काही काळपर्यंत कर आकारण्याची परवानगी दिली जाणार आहे. तरी कधीतरी जे पेट्रोलियम पदार्थ असतात ते देखील आता GSTच्या कराच्या जाळ्यात हे GST परिषद मार्फत आणला जाईल. आणि या सुरुवातीला 5 प्रकारच्या वस्तूंवर जे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांच्यावर GST लागू होणार नाही. तर त्यांना राज्यांना जवळपास आपली परिस्थिती सुधारण्यासाठी 5 वर्ष एक मुभा देण्यात आलेली आहे 5 प्रकारच्या वस्तूवर, किंवा 5 प्रकारच्याच म्हणा 5 प्रकारच्या वस्तूवर पेट्रोलियम पदार्थाशी त्या जवळीक साधणाऱ्या वस्तू आहेत. कच्चे पेट्रोलियम असेल, हाय स्पीड डिझेल असेल, मोटर स्पिरिट असेल, नैसर्गिक वायू असेल आणि एव्हिएशन म्हणजे विमानाचं टर्बाईन फ्यूल असेल. तर यावर जवळपास या 5 वस्तू आहेत ज्या GSTच्या कर जाळ्यात येत नाही. मात्र या पुढं केव्हा येतील, भविष्यात केव्हा येतील हे ठरवण्याचा अधिकार GST परिषदेचा असेल. तोपर्यंत राज्यांना या 5 वस्तूवर टॅक्स आकारण्याचा अधिकार आहे. त्यावर GST लागणार नाही. त्यावर राज्य सरकार आपल्या मताप्रमाणे त्यावर कर आकारेल. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आता CGSTमध्ये कोणत्या येतात. CGSTला आपण सेंट्रल GST म्हणतो. CGSTमध्ये वर्ग करण्यात आलेले कर पाहणं गरजेचं आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कर हे CGSTमध्ये येतात. 2. औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत आकारण्यात आलेले जे काही उत्पादन शुल्क असते, ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट हा 1940चा आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून पहिलं जे पाहिलं आपण CGSTमध्ये वर्ग करण्यात आलेले कर, त्यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कर पण येतात. दुसरा मुद्दा पाहिला आपण की औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत आकारण्यात आलेले जे काही उत्पादन शुल्क असतात तर ते देखील CGSTमध्ये वर्ग करण्यात आले. सेवा कर आपण पाहिला जो 1994 पासून आकारण्यात येत होता, तो देखील CGSTमध्ये वर्ग करण्यात आला. अतिरिक्त सीमाशुल्क ज्याला आपण काउंटरवेलिंग ड्युटी म्हणतो, त्याची व्याख्या मी इथं पुढं करून दिलेली आहे तुम्हाला. तर अतिरिक्त सीमाशुल्क हा कर देखील CGSTमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. अतिरिक्त सीमाशुल्क म्हणजे काय, तर अतिरिक्त सीमाशुल्क म्हणजे हा विशिष्ट असा कर आहे जो सरकारमार्फत आयात सबसिडीच्या नकारात्मक प्रभावाचा प्रतिकार करून देशांतर्गत उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी लादते. अशा प्रकारे काउंटरवेलिंग ड्युटी हा आयात करणाऱ्या देशाद्वारे आयात केलेल्या उत्पादनावर आकारला जातो. आणि काउंटरवेलिंग ड्युटीचा जो मुख्य उद्देश आहे का देशांतर्गत जे उत्पादक असतात त्यांच्या मालाला संरक्षण मिळावं, ही बाब लक्षात असू द्या. तर अतिरिक्त सीमाशुल्क हा देखील CGSTमध्ये वर्ग करण्यात आला. त्यानंतर विशेष अतिरिक्त सीमाशुल्क हा देखील CGSTमध्ये वर्ग करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय अधिभार व उपकर, तर हा कलम 271 नुसार आपण पाहिलं का केंद्र सरकारला अधिभार आकारण्याचा अधिकार होता. मात्र 122वी घटना दुरुस्तीनं 271 कलमामध्ये दुरुस्ती केली आणि त्यानुसार आता GSTवर केंद्र सरकार अधिभार लादू शकत नाही. तर तो अधिभार लावण्याचा अधिकार आता GST परिषदेला देण्यात आलेला आहे. म्हणून केंद्रीय अधिभार आणि उपकर हे CGSTमध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. तर आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत का आता SGSTमध्ये वर्ग करण्यात आलेले कर कोणते आहेत, ही बाब देखील आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. का स्टेट GSTमध्ये कोणकोणते कर वर्ग करण्यात आले, विलीन करण्यात आले, तर विक्री कर आणि व्हॅट हा आता GSTचा भाग बनला. कर्मणूक कर असेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, ZP किंवा नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या आकारत असलेल्या कर्मणूक कराच्या व्यतिरिक्त बाकीचे जे कर्मणूक कर आहेत ते देखील SGSTमध्ये वर्ग करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय विक्री कर हा एक लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण तुम्हाला असं वाटेल का CGSTमध्ये जाईल, नाही. तर केंद्रीय विक्री कर हा SGSTमध्ये विलीन झालेला आहे. त्यानंतर जकात आणि प्रवेश कर हा SGSTमध्ये येतो. लक्झरी कर हा SGSTमध्ये येतो. लॉटरी, जुगार आणि सट्ट्यावरचा कर हा देखील SGSTमध्ये येतो. त्यानंतर खरेदीवरचा जो कर आहे हा देखील SGSTमध्ये जाणार. आणि राज्य अधिभार आणि उपकर हे देखील SGSTमध्ये जाणार. तर या पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे
का विक्री कर, त्याच्यानंतर विक्री कर, व्हॅट हे एस-जी-एस-टीमध्ये गेले. करमणूक कर एस-जी-एस-टीमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आकारलेल्या करमणूक करांच्या व्यतिरिक्त त्यानंतर केंद्रीय विक्री कर एस-जी-एस-टीमध्ये गेला. त्यानंतर जकात आणि प्रवेश कर हा देखील कर एस-जी-एस-टीमध्ये विलीन करण्यात आलेला आहे. सोबत लक्झरी कर असो, लॉटरी, जुगार, सट्टा यावरील कर, खरेदी कर आणि त्याच्यानंतर राज्य अधिभार उपकर हे कर देखील एस-जी-एस-टीमध्ये विलीन झालेले आपल्याला दिसतात. आता त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत का 121 घटना दुरुस्ती कायदा 2016 नुसार जी-एस-टी परिषदेच्या स्थापनेसाठी भारतीय राज्यघटनेत कलम 279A टाकण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जी-एस-टी कौन्सिलची स्थापनेची जी अधिसूचना करण्यात आली ती 12 सप्टेंबर 2016 या दिवशी. या ठिकाणी आणखी एक प्रश्न क्रिएट होऊ शकतो का जी-एस-टी परिषदेची स्थापना कोणत्या कलमानुसार केली गेली. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं जी-एस-टी परिषदेची स्थापना 279A नुसार करण्यात आली. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा का जी-एस-टी परिषद जी आहे त्या जी-एस-टी परिषदेचं जे नोटिफिकेशन काढलेलं आहे केंद्र सरकारने तर ते काढलेलं आहे 12 सप्टेंबर 2016 रोजी जी-एस-टी परिषदेची म्हणजे जी-एस-टी कौन्सिलची स्थापना करण्याची जी अधिसूचना काढण्यात आली ती 12 सप्टेंबर 2016 या रोजी. त्यानंतर जी-एस-टी कौन्सिलच्या संदर्भात थोडी आपण रचना लक्षात घेणार आहोत का केंद्रीय जे वित्तमंत्री असतात ते जी-एस-टी कौन्सिलचे अध्यक्ष असतात. यावर देखील आयोगानं प्रश्न विचारलेला आहे का जी-एस-टी कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात. आपल्या देशाचे केंद्रीय अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री हे जी-एस-टी कौन्सिलचे अध्यक्ष असतात. त्यानंतर पुढचा एक आणखी सदस्य असतात वित्त किंवा महसूल विभागाचे जे केंद्रीय राज्यमंत्री असतात ते सदस्य असतात. सदस्य आणखी घटक राज्यांचे जे वित्तमंत्री असतात किंवा अर्थमंत्री, करमंत्री किंवा राज्य शासनानं नामनिर्देशित केलेले मंत्री हे देखील जी-एस-टी परिषदेचे सदस्य असतात. सप्टेंबर 2016मध्ये केंद्रीय स्तरावर काही निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयानुसार महसूल विभागाचे जे सचिव असतात ते जी-एस-टी परिषदेचे पदसिद्ध सचिव असतील. या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे का कोण जी-एस-टी परिषदेचं सचिव असेल पदसिद्ध तर महसूल विभागाचे सचिव हे जी-एस-टी परिषदेचे पदसिद्ध सचिव असतील. आणि त्याचप्रमाणे जे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम आहे CBEC चे जे अध्यक्ष राहणार आहे ते अध्यक्ष जी-एस-टी परिषदेच्या सर्व सभांना कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य असतील. मात्र सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टमच्या अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असणार नाही. ही बाब देखील तुम्ही लक्षात असू द्या. आणि जी-एस-टी परिषदेचं जे सचिवालय असेल ते नवी दिल्लीला असेल. आणि त्यानंतर जी-एस-टी परिषदेमध्ये जे सर्व निर्णय घेतले जातील ते हजारांनी मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या भारित मतांच्या 3/4 बहुमताने घेतले जातील आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी आणखी प्रश्न निर्माण होऊ शकते का जी-एस-टी परिषदेमध्ये जे सर्व निर्णय घेतले जातील तर ते हजारांनी मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या भारित मताच्या 3/4 बहुमतानं घेतल्या जातील. त्यासाठी पुढील तत्वांचा स्वीकार केलेला आहे. पहिलं म्हणजे या परिषदेच्या सभांमध्ये केंद्र शासनाच्या मताला टाकण्यात आलेल्या मतांच्या 1/3 भार असेल. केंद्र सरकारचा जो मतांचा वेटेज असेल तो 103% इतका असणार आहे. आणि राज्य शासनांच्या मतांचा एकूण भार टाकण्यात आलेल्या मतांच्या 203% असेल. सांगण्याचं तात्पर्य त्यांना वेटेज जे मिळेल राज्य सरकारांना मतांचं ते असेल 203%. इवन जी-एस-टी परिषदेची जर गणसंख्या जर बघितली तर ती 103 असली पाहिजे. जी-एस-टी परिषदेची गणसंख्या परिषद भरण्यासाठी 103 हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे का जी-एस-टी परिषदेच्या सभेसाठी गणसंख्या किती असावी 103 इतकी. त्यानंतर आपण जी-एस-टी परिषदेचे काही कार्य बघणार आहोत. जी-एस-टी परिषद केंद्र आणि राज्य शासनांना पुढील बाबतीत शिफारस करेल तर CGST असेल, एस-जी-एस-टी आणि IGSTचे दर काय असतील याबाबत जी-एस-टी परिषद सूचना करेल राज्य केंद्र सरकारांना. त्या विशेषतः केंद्र सरकारांना सजेस्ट करेल कारण हा CGST एस-जी-एस-टी बाबत राज्य सरकारांना सजेस्ट करेल. UT-GST बाबत केंद्र सरकारला सूचित करेल दर काय ठेवायचा. IGSTच्या संदर्भात देखील केंद्र सरकारला कळवेल कारण IGST हा संसदेकडून आकारला जातो. IGSTला आपण इंटिग्रेट GST म्हणतो. आयात निर्यातीवर हाच कर आकारला जातो आणि राज्यांमधील आंतरराज्य व्यापारावर देखील IGSTच लागत असतो. दुसरा मुद्दा जी-एस-टीमध्ये वर्ग करायचे कर कोणते, अधिभार आकारायचा की नाही आकाराचा हे निर्णय जी-एस-टीच घेणार. जी-एस-टी लागू असलेल्या व नसलेल्या वस्तू आणि सेवांची यादी जी-एस-टी परिषदच तयार करेल. त्याच्यानंतर जी-एस-टी लागू होण्यासाठी उलाढालीची किमान मर्यादा किती असेल. सुरुवातीला जी-एस-टीसाठी जी मर्यादा होती किमान 20 लाख रुपये होती. 20 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर जी-एस-टी लागू होत होता. आता सध्या जे जी-एस-टी आकारण्याची जी उलाढालीची मर्यादा आहे ती 40 लाख रुपये. 40 लाख रुपयापेक्षा जर वार्षिक उलाढाल जास्त
जास्त असेल तर त्याला GSTN नंबर काढणं आवश्यक असते. त्यानंतर पाचवा मुद्दा जर आपण बघितला, GST परिषदे या उलाढालीची किमान मर्यादा किती असावी या संदर्भात जो निर्णय घेईल तो GST परिषदच घेणार आहे. पाचवा मुद्दा आपल्याला असं पाहायला मिळतो का मॉडेल GST कायदा आणि GSTच्या आकारणीची तत्वे काय असणार, GSTची विभागणी कशी करायची, पुरवठ्याच्या ठिकाणाशी संबंधित तत्वे जे काही असेल तर त्या संदर्भातले सगळे निर्णय हे GST परिषद घेणार. आणि शिवाय पूर्वोत्तर राज्ये, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांसाठी विशेष तरतुदी जे काही करेल ते GST परिषद आपल्या स्वतःच्या निर्णयानुसार करेल. सातवा मुद्दा, GST परिषदेच्या शिफारसींमधून निर्माण होणाऱ्या ज्या काही तक्रारी असेल त्या तक्रारी सोडवण्यासाठी स्वतः GST परिषद एक तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करून ती स्थायी व्यवस्था GST मार्फतच निर्माण केल्या जाईल. आणि तक्रारी पुढील प्रकारच्या असू शकतात: केंद्र विरुद्ध एक किंवा काही राज्य अशी ते GSTच्या संदर्भात तक्रार असू शकते, किंवा केंद्र आणि एक राज्य किंवा काही राज्य विरुद्ध काही राज्य अशी ती तक्रार असू शकते, किंवा एक किंवा काही राज्य विरुद्ध एक किंवा काही राज्य अशी GSTच्या संदर्भातली तक्रार असू शकते. तक्रारी केंद्र राज्याचे असो, केंद्र राज्य व काही राज्य असो, किंवा एक राज्य काही राज्य विरुद्ध एक किंवा काही राज्य असो, GSTच्या संदर्भात अशा जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी सोडवण्यासाठी GST परिषदेच्या अंतर्गत एक स्थायी समिती, एक स्थायी व्यवस्था निर्माण केल्या जाईल, किंवा तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केला जाईल. ते GSTच्या प्रश्नाच्या संदर्भात वेगवेगळ्या समस्याचं समाधान शोधेल. त्यानंतर आपण GST नेटवर्क शेवटचा एक पॉईंट अभ्यासणार आहोत आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे का GST नेटवर्क, ज्याला आपण GSTN नेटवर्क म्हणतो. आता GSTN नेटवर्क म्हणजे नेमकं काय, तर गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर याला म्हणायचं GSTN. GSTNचा स्टँडर्ड लक्षात ठेवा. GSTN म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर असा GSTNचा अर्थ होतो. तर GSTI नेटवर्क, कारण एवढं मोठं GST आपण पूर्ण भारतामध्ये तर जवळपास हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत एकसारखा रेट असणार आहे. एक राष्ट्र एक कर अशी व्याख्या आहे एकंदरीत GST आकारण्याची. तर एवढं मोठं आणि ते हँडल करण्यासाठी सर्व ऑनलाईन काम चालणार होतं, म्हणून याच्यासाठी GST नेटवर्कची स्थापना करण्यात आली. आता GST नेटवर्क ही एक बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का GST नेटवर्क ही एक खाजगी कंपनी असून तर ना नफा ना तोटा गैरसरकारी संस्था म्हणून कार्य करते. आणि GST संदर्भातल्या सर्व बाबी ऑनलाईन करणे शक्य होण्यासाठी GST नेटवर्कची स्थापना आणि उभारणी करण्यात आलेली आहे. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा का GST नेटवर्क हे करदाते किंवा इतर भागधारकांसह केंद्र राज्य सरकारांना सामायिक IT पायाभूत सुविधा पुरवते, सेवा प्रदान करते. थोडक्यात GST नेटवर्क हे सरकार आणि करदाते यांच्यामध्ये एक इंटरफेस म्हणून काम करते. सोबत करदात्यांना GSTच्या संदर्भातल्या ज्या काही सर्व सुविधा असतात त्या ऑनलाईन मिळाव्यात यासाठी GSTN नेटवर्क उभारण्यात आलेलं आहे. या सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश असू शकतो: GSTN नोंदणी कशी करायची, रिटर्न कसं फाईल करायचं, कर कसा भरायचा, GSTचे परतावे कसे परत मिळवायचे या पद्धतीने. आणि GST नेटवर्क हे जे उभारलं तर त्यावेळेस GST नेटवर्कचं जे अधिकृत भांडवल होतं ते 10 कोटी होतं. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. शिवाय GSTN जे उभारण्यात आलेलं आहे, ज्याला आपण गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतो, तर GSTN ही अंशतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मालकीचं आहे. म्हणजे 24.5% केंद्र सरकारचे, 24.5% राज्य सरकारचे, म्हणजे टोटल 49% हे GSTNमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे असणार आहे. आणि उर्वरित जे 51% असणार आहे त्या खाजगी कंपन्या, ज्यात बँक आणि वित्तीय संस्थांचा समावेश होतो. अशा पद्धतीने GSTN नेटवर्कची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसते, ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बँका, वित्तीय संस्थांचा समावेश आहे. आता त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा का GSTN हे अंशतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मालकीचं आहे आणि 51% भागीदारी हे खाजगी कंपन्या आणि वित्तीय संस्थांची आहे. त्यानंतर आता GSTN म्हणजे काय मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. GSTN म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर. आता या ठिकाणी एक प्रश्न MPSCने एका एक्झाममध्ये विचारला होता का GSTN नंबरचे पहिले 2 अंक काय सूचित करतात, तर ते 2 अंक या ठिकाणी तुम्ही एक इमेज बघू शकता का GSTN नंबरचे पहिले जे 2 अंक असतात ते राज्याचा कोड असतो तो. आणि GSTN जो नंबर असतो म्हणजे ज्या ग्राहकाची उलाढाल, अगोदर तर मूळ कायदा जेव्हा होता GSTचा त्यामध्ये ज्या व्यक्तीची उलाढाल जवळपास 20 कोटी म्हटल्यापेक्षा 20 लाखांपेक्षा जास्त आहे त्याला GSTN क्रमांक घ्यावा लागत होता. आणि हा GSTN नंबर जो आहे हा 15 अंकी असतो, 15 डिजिटचा असतो.
आता या संदर्भात ज्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्याला GSTN नंबर घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये या रकमेमध्ये वेळेप्रसंगी बदल होत राहतो, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. तर GSTN नंबर त्याच व्यक्तीला कळावा लागतो ज्या व्यक्तीची उलाढाल 40 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. आता त्या संदर्भात काही बदल झाले असतील तर ते तुम्ही नेटवर सर्च करू शकता. तर GSTN म्हणजे काय होते, तर गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर. तुम्हाला यावरच प्रश्न विचारण्यात आला होता का GSTIN या नंबरमधील 15 डिजिटमधील पहिले 2 डिजिट काय दर्शवतात, तर तो स्टेटचा कोड असतो. ही बाब लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण पाहिलं का GSTN हा डिजिट पहिले 2 कोड जे असतात ते राज्यांचे कोड असतात. नंतरचे जे अंक असतात ते संबंधित विक्रेत्याचे म्हणजे टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन पॅन नंबर असतो. नंतरचे जे 10 अंक आहे, पॅन हे 10 क्रमांकाचा असतो म्हणजे झाले ते 12. आणि त्याच्यानंतर नंतरचा जो अंक असतो तर तो जर आपण या ठिकाणी पाहिला, नंतरचा हे 2 आणि हे 10 म्हणजे टोटल झाले 12. आणि 13वा जो अंक असतो तो त्या राज्याच्या अंतर्गत जे रजिस्टर नंबर असतात तर GSTN क्रमांकाचे त्याचा तो नंबर असतो. त्याला नंबर ऑफ आपण रजिस्ट्री ऑन विदिन काय स्टेट म्हणजे राज्याच्या अंतर्गत GSTN नंबर नोंदणी झालेला क्रमांक तो असतो. त्यानंतर एक डिफॉल्ट नंबर असतो, तो सगळ्यांकडे सारखाच असतो म्हणजे कोणता Z. आणि त्याच्यानंतर एक एरर डिटेक्शन कोड असतो, तो चेक करतो कोड आणि एरर डिटेक्शन नंबर असतो. तर तो लक्षात ठेवा. तो शेवटचा अंक हा एरर डिटेक्शनचा असतो. या संदर्भात तुम्हाला आणखी एक प्रश्न आयोग विचारू शकतो का एरर डिटेक्शन नंबर हा कुठं असतो, तर आपण पाहिलं GSTN नंबरच्या एकदम शेवटचा जो अंक असतो तर तो चेक कोड असतो किंवा त्याला आपण एरर डिटेक्शन कोड म्हणतो. आणि दुसरी गोष्ट डिफॉल्ट क्रमांक कितव्या क्रमांक असतो, शेवटून कितव्या क्रमांकाचा असतो, तर तो असतो डाऊटफुल, त्याला आपण डिफॉल्ट म्हणू, डिफॉल्ट डिजिट असतो. शेवटचे दोनमध्ये शेवटून दुसरा हा डिफॉल्ट डिजिट असतो आणि शेवटचा क्रमांक हा चेक कोड आणि डिटेक्ट एरर्स असतो. आणि त्याच्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकाचा हा नंबर ऑफ रजिस्ट्री ऑन विदिन स्टेट असतो. अशा पद्धतीनं हे जे 15 क्रमांक आहे हे विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावर देखील आयोग प्रश्न विचारतो GSTN नंबरवर. त्यानंतर एक बाब आणखी लक्षात ठेवा का GSTN जो नंबर आहे तर GSTNला काय म्हणतात, तर गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर. त्याच्यानंतर GSTN नेटवर्कचं जे मुख्यालय ते दिलेलं आहे. इन्फोसिस कंपनीला GSTN म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबरचे मॅनेज सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नेमण्यात आलेलं आहे. ही बाब महत्त्वाची आहे का GSTNचं जे मॅनेज सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ती कोणती आयटेक कंपनी आहे, तर ती म्हणजे इन्फोसिस. अशा पद्धतीने हे आज आपण GSTच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा अशाच एका अर्थशास्त्रातील मुद्द्याला घेऊन भेटू जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा सोबत महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जो घटक उपयुक्त असेल तो घटक आपण पुन्हा चर्चेसाठी घेणार आहोत. अशा पद्धतीनं हे GSTच्या संदर्भातील एक सविस्तर विवरण असलेलं एक लेक्चरच आहे. तर ते तुम्ही आवर्जून अभ्यासा. पुन्हा आपण भेटू लवकरच.